जलगांव के चोपड़ा इलाके में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए डकैती की साजिश को नाकाम कर दिया। चोपड़ा लासूर रोड पर चुंचवाड़े गांव के पास संदिग्ध हालत में घूम रहे 5 लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया। बताया जा रहा है कि ये सभी आरोपी डकैती की जबरन चोरी की योजना बना रहे थे। मधुकर साठवले को मिली गुप्त जानकारी के आधार पर पुलिस टीम ने तुरंत मौके पर पहुंचकर एक इंडिका कार की तलाशी ली। तलाशी के दौरान कार में 5 आरोपी पाए गए। जांच में आरोपी के पास से एक देसी कट्टा, जिंदा कारतूस, मिर्च पाउडर, रस्सी और डकैती में इस्तेमाल होने वाले अन्य सामान बरामद किए गए। पुलिस ने कार समेत करीब 11,10,000 रुपए का मुकदमा जब्त किया। पुलिस के मुताबिक सभी आरोपी नगर जिले के रहने वाले हैं और हाल ही में चोपड़ा इलाके में हुई चोरी, घरफोड़ी और संभावित डकैती के मामले में इनकी संलग्नित भी जांच जारी है। इसी पूरे मामले का अन्ना साहेब घोलपे ने बताया कि पुलिस आगे की जांच में जुटी हुई है और आरोपी से पूछताछ जारी है। काल रात्री साधारण 8:30च्या सुमाराला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की चुनसाळे आपलं जे गाव आहे त्या चुनसाळे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात एक इर्टिका गाडी आणि जे 4-5 इसम आहेत आणि ते संशयितरित्या फिरत आहेत अशी इन्फॉर्मेशन होती। त्यांनी टीम तयार केली आणि जाऊन त्या गाडीचा शोध घेतला। तर ती चुनसाळे गावाच्या थोडं पुढे ती गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती। त्यात 4-5 लोक बसलेले होते आणि त्या गाडीची तपासणी केली आणि त्या लोकांना पण विचारपूस केली। तर ते सगळे लोक नगर जिल्ह्यातले होते, वेगवेगळ्या ठिकाणचे होते, काही राहोरी, श्रीरामपूर, प्रॉपर नगर असे ह्या भागातले ते हे 4-5 लोक होते। त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्या गाडीची झडती घेतली। तर त्या गाडीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा मिळालेला आहे, एक जिवंत काडतूस मिळालेला आहे, त्या सगळ्यांचे मोबाईल फोन्स आहेत। ती गाडी आहे, इर्टिका गाडी आहे, मारुती इर्टिका, ही पण जप्त केलेली आहे। त्याचसोबत त्या गाडीमध्ये रस्सी, दोरी, स्क्रूड्रायव्हर, मिरची पूड अशा प्रकारचं साहित्य आहे। एकंदरीत जे काय आम्हाला साहित्य मिळालं त्याच्यावरून हे लोक कुठंतरी एखाद्या चांगल्या मोठ्या ठिकाणी दरोडा घालणं किंवा मोठी चोरी करणं या उद्देशानं फिरत असावे असा संशय बळावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर दरोड्याची तयारी केली। बेकायदेशीर शस्त्र बाळगलं या कलमाखाली आम्ही गुन्हे दाखल केले आहे। आज आम्ही त्याला कोर्टात हजर केलं होतं। सोमवारपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। तर त्यांच्याकडे आता आम्ही या कोठडी दरम्यान आपल्या परिसरात बऱ्याच ठिकाणी अशा मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत। हे शस्त्र तस्करीबद्दल आणखी यांनी काय यापूर्वी कधी शस्त्र घेऊन गेलेत का हा पण आम्ही तपास करत होतो। आपल्या बाजूला सोमर्टी आहे मध्य प्रदेशातलं, त्या ठिकाणाहून बरेचसे लोक हे शस्त्र घेऊन जातात। तिथल्या काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे असा आमचा संशय आहे। ही शक्यता आम्ही पडताळून पाहतो। या कारवाईमध्ये साधारण आता जो मुद्देमाल सांगितला मी तो साधारण गाडीसह किंमत त्याची 11,10,000 रुपये या किमतीचा हा सर्व मुद्देमाल आहे।